सकनकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। बोंधूबाबा हे अशोक खराचं प्रकरण त्यांना भोवल्याचं पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, त्यानंतर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे। आणि आपण पाहतोय यावेळी रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे। 30 मिनिटाच्या चर्चेनंतर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे। नाशिकच्या बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना हा राजीनामा द्यावा लागलेला आहे। फडणवीसांच्या आदेशानंतर चाकणकरांनी हा राजीनामा दिलेला आहे। खरात प्रकरण चाकणकरांना भोवल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। 30 मिनिटं सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून त्यांनी आपला राजीनामा त्यांना सुपूर्द केल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, रुपाली चाकणकरांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। नक्कीच एकूण अजूनही सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर जे आहेत त्यांनी आपला या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका जी आहे ते सुनेत्रा पवारांची राहिली असल्याचंही सूत्रांची माहिती मिळते आहे। कारण का ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू होते, समाज माध्यमांवर टीका सुरू होते, वेगवेगळे व्हिडिओ असतील, फोटो असतील जे बाहेर येत होते, त्या अनुषंगानं सुनेत्रा पवार यांनी काही कठोर भूमिका घेतली होती, काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली होती आणि या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते। दरम्यानच्या काळामध्ये काही मगाशी 2 ते 4 तासापूर्वी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की रुपाली चाकणकर तुम्ही या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या। परंतु आत्ता जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी तरी निर्देश दिलेच, पण त्याचबरोबर सुनेत्रा पवारांनीही यांना राजीनामा देण्यासंदर्भातले काही महत्त्वाचे आदेश दिले होते आणि यातल्या महत्त्वाची जी भूमिका आहे ते सुनेत्रा पवारांनीही बजावली असल्याची माहिती समोर मिळते आहे। विशेष म्हणजे कुठल्याही पद्धतीचे लवचिकता किंवा या ठिकाणी मदत करण्याचे किंवा ही जी भूमिका आहे ते सुनेत्रा पवारांनी घेतली नसल्याचं पाहायला मिळतं आहे। सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये जी बैठक झाली त्या अनुषंगाने सुनेत्रा पवारांनी काही कडक जे इशारे जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। कुणीही अशा पद्धतीचं वर्तन करेल, अशा पद्धतीनं लोकांना पाठीशी घालतील तर त्यांची गय केली जाणार नाही, अशाही पद्धतीची भूमिका जी आहे ते सुनेत्रा पवारांनी घेतली असल्याची माहिती मिळते आहे। आणि याच प्रकरणावरून पुन्हा एकदा सुनेत्रा पवार जे आहेत ते आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळतं आहे आणि रुपाली चाकणकरांचा राजीनामा जो आहे तो झालेला आहे। रुपाली चाकणकर यांनी आपला जो राजीनामा आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। आपण बघतो आहोत या ठिकाणी सगळे जे लोक आहेत ते या ठिकाणी देवगिरीवरून बाहेर पडतानाचे पाहायला मिळत आहेत। आतमध्ये जे आहेत ते रुपाली चाकणकर अजूनही आहेत, परंतु जो देवगिरीवरचा जो बाकीचे स्टाफ आहे किंवा जे बाकीचे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी वरून निघाल्याचं पाहायला मिळतं। परंतु आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेला आहे आणि विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांनी ही या राजीनाम्याबाबत महत्त्वाची कठोर भूमिका घेतली असल्याचंही पाहायला मिळतं आहे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीच्या वर्तणुकीला थारा दिला जाणार नाही अशाही पद्धतीचे संकेत जे आहे ते सुनेत्रा पवारांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। आत्ता या ठिकाणी काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर जे आहेत त्या या ठिकाणाहून बाहेर पडतील याबाबतची कदाचित त्या माहिती देतील, परंतु आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की खरात प्रकरणी या ठिकाणी रुपाली चाकणकरांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे। कदाचित उद्या जी विरोधकांकडून मागणी होते आहे की रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करा, त्यांची इतर गोष्टींची चौकशी करा, ते त्यांच्या ट्रस्टवर सदस्य कशामुळे होते, या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढू शकतात। पक्षातीलही ज्येष्ठ नेत्यांचा असा सूर होता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि तीच भूमिका आज या ठिकाणी घेत सुनेत्रा पवारांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतल्याचं पाहायला मिळतं आहे। आता पुढे या ठिकाणी जाऊन आणखी SIT असेल जी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली आहे ती SIT यांच्याकडून कशा पद्धतीत चौकशी करते ते पाहावं लागणार आहे। गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे।